धुळे महानगरपालिकेत आज स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीसंदर्भात महासभा पार पडली। या महासभेत भारतीय जनता पार्टीकडून एकूण 5 स्वीकृत नगरसेवकांची निवड करण्यात आली। यामध्ये श्रीकृष्ण मित्र मंडळाचे अध्यक्ष भिकानाप्पा वराडे यांचे सुपुत्र ऋषिकेश वराडे यांची स्वीकृत नगरसेवकपदी वर्णी लागल्याने परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे। ऋषिकेश वराडे यांच्या निवडीच्या नंतर प्रभागात तसेच श्रीकृष्ण मित्र मंडळात जल्लोषात स्वागत करण्यात आले। कार्यकर्त्यांनी फटाके फोडत व घोषणाबाजी करत विजयाचा आनंद साजरा केला। यावेळी भिकानाप्पा वराडे यांनी भारतीय जनता पार्टी सर्व नेते पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे मनपूर्वक आभार मानले। तसेच प्रभागातील जनतेने दाखवलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली। पुढे बोलताना त्यांनी सांगितले की आगामी काळात प्रभागातील सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। पक्षाने दिलेली जबाबदारी सोनं करत जनतेच्या सर्व अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रामाणिकपणे काम करू। या निवडीमुळे प्रभागात विकासाच्या नव्या आशा निर्माण झाल्या असून नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे। गोपाल कृष्ण भगवान के जे भगवंताच्या कृपेने आणि आमचे जे भाजपचे सगळे नेते पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या आशीर्वादाने जे माझ्या मुलाला त्यांनी संधी दिली नगरसेवक पदाची। माझे नेते आमचे पालकमंत्री जयकुमार भाऊ, दुसरे माझे नेते आमदार धर्मयोद्धा अनुभैया अग्रवाल, आमचे ज्येष्ठ नेते गिरीश भाऊ महाजन पालकमंत्री, असे आमचे पालकमंत्री आदरणीय जयकुमार भाऊ आणि जिल्हा अध्यक्ष गजू आंबळकर साहेब, दुसरे आमचे माजी मंत्री बाबासाहेब भामरे, राजू बाबा, अनेक असे पदाधिकारी कार्यकर्ते ज्यांच्या सहकार्याने त्यांच्या मुळे आज आणि धुळे शहर जनतेच्या वतीने आणि माझे सगळे कार्यकर्त्यांच्या आमच्या सगळ्यांच्या मेहनतीची एक दखल घेऊन आणि त्यामुळे पक्षाने संधी दिली आणि ती आम्ही त्याचं संधीचं सोनं करू आणि समाजकार्य राजकारण हे आम्ही तुम्ही पाहिले आम्ही कशा पद्धतीने करतो। सर्वांना घेऊन बरोबर सर्व गोरगरीब जनतेची सेवा करण्याची संधी दिली। अहोरात्र आम्ही ते काम करतो आणि आता यापुढं ही जी ऊर्जा मिळाली या पदाच्या माध्यमातून अजून जास्त जोमाने आम्ही काम करू। माझे सगळे पदाधिकारी कार्यकर्ते, माझा मुलगा, आम्ही हे अहोरात्र या संधीचं सोनं करू आणि एक चांगलं काम या धुळे शहरात करून दाखवण्याचा प्रयत्न करू। आणि आपल्या सगळ्या चॅनलवाले आले त्यांचाही मी आभार मानतो, धुळे शहर जनतेचा आभार मानतो। त्यांनी भरभरून प्रेम दिले आम्हाला। गेले नगरामध्ये आज काय समस्या आहे त्या संदर्भात तुम्ही आता भविष्यात तुम्ही काम करणार आहात? काय आपलं समस्या म्हणजे काय, पाणी, गटार, लाईट, स्वच्छता या गोष्टीवरच आमचं जास्त भर राहील। कारण की दैनंदिन जीवनात याच गोष्टीची नागरिकांना सामोरं जावं लागतं। पाण्याची आता पुढचं हे पाण्याचं नियोजन सगळ्या गोष्टीवर आम्ही पालिकेच्या माध्यमातून सगळं आयुक्त साहेब असतील, सगळे पदाधिकारी असतील, आमचे जे कर्तव्यदक्ष महापौर साहेबाई, आमची मायादेवीजी परदेशी, यांना सगळ्यांना बरोबर सगळे नगरसेवक बरोबर घेऊन त्यांच्या माध्यमातून आम्ही हे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू।